आज भावांनो सुट्टीचा दिवस असला तरी आपल्याला काही विकेंड नसतो. कारण नाना मला म्हणला, "अरे विकेंड काही नाही, चल रानात खत टाकायला जायचं." मग काय मी आवरलं सकाळी लवकर आणि दोघं पण गेलो खत टाकायला. आणि खत जसं टाकत नाही तोवर आई आली. आई म्हटली, "आता मला शनिवार होता, मी कारण जेवण करून नव्हतो आलो. त्यामुळे म्हटली, "मग खिचडी खावा जरा बसून." मग सगळेच बसलो, पाणी वगैरे पिलो आणि खिचडी खायला घेतली. मी मस्त मग खिचडी वगैरे डब्याला सोडला आणि बसलो खात. 5 स्टार हॉटेलपेक्षा बी मजा येते बांधावर बसून खायला. कारण ह्याच्यात वेगळीच मजा आहे. मग थोड्या वेळाने अण्णा आले. अण्णा म्हणले, "अरे चला घरी लवकर." म्हटलं, पावसाचं वातावरण झालंय." कारण ढग पण खूप आलेले होते. मग काय नाना आमच्या पुढं सगळ्यात निघाले आणि आई मी हळू-हळू निघालो त्यांच्या मागे. आईनी बघा कसं काय विदाऊट हात लावता गमेली धरलेली आणि मी आपलं एका हाताने गमेला धरून आपलं निघालो त्यांच्या मागे. नाना सगळ्याच्या पुढे यायचं असेल तर या म्हणले. मी चाललो आपलं तारा. मग थोड्या वेळाने पुढे गेले की अण्णा म्हणले, "अरे थांब," म्हणले, "जरासं शेळ्यांना चरू दे." मग म्हटलं, "जाऊ आपण." मग अण्णाचा एक शूट घेतला. कसं काय वाटला कमेंटमध्ये सांगा. घरी आल्यावर पावसाचं पाणी साठवायसाठी मग नारळ बांधलं. नंतर गुरांना चारा आणायला गेलो आणि आल्यानंतर मुरघास टाकला.